रेखा तळवलकर दिल के करीब उद्यमशील मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण कोणाला भेटणार आहोत माहितीये का? तुम्ही ओळखता त्यांना? नाही, आणखीन एक गेस. नाही, एक्झॅक्टली आपली साताऱ्याची मैत्रीण डॉक्टर आरती सोमण. निसर्ग हर्ब्स हा ब्रँड आपल्याला माहितीच आहे. सो माझी लाडकी आरती तिच्या सासऱ्यांबरोबर तुम्हाला सगळ्यांना भेटायला आलेली आहे. चला तर मग ओळख करून घेऊया आणि स्वागत करूया डॉक्टर आरती सोमण आणि निसर्ग ग्रुपचे चेअरमन गिरीश सोमण यांचं. नमस्कार. नमस्कार. फायनली वेलकम टू दिल के करीब. म्हणजे तुम्ही नेहमी असतात आमच्या बरोबर पण इथे असता. आज इथे आहात. हो. पण खूप बरं वाटतंय. कसा झाला प्रवास? प्रवास छान झाला मुंबईपर्यंत. तिथून म्हणजे मुंबईत पोहोचल्यावरती इथे पोहोचेपर्यंत जरा वेळ गेला खूपच, मध्ये ट्रॅफिक आणि ह्याच्यामुळे. कारण आम्हाला साताऱ्यात सवय नाही एवढ्या ट्रॅफिकची. निसर्गाची सवय जास्त आहे. पण बरं वाटलं तुम्ही दोघही जण आलात. आता मस्त दिलखुलास गप्पा मारूया. एरवी तुमच्याबद्दल मी सांगतेच प्रेक्षकांना सुद्धा, आपल्या सेलिब्रिटीजना सुद्धा, पण यावेळेस मला तुमच्याकडून तुमची ओळख करून घ्यायची आहे. नक्कीच. आपल्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सातारच्या कंदी पेढ्यांची भेट देतोय. एक घेऊ का डब्बा घेऊ? हो, सगळेच घ्या. तुमच्यासाठीच आहे. तुमच्यासाठीच आहे. थँक्यू सो मच. मी नंतर खाल्लं तर चालेल का? हो चालेल. ऑफकोर्स तुम्ही दिल के करीब बघतच असाल, सो तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. हो नक्कीच माहिती आहे आम्हाला. आणि तुम्हाला निसर्ग हर्ब्स नाही मिळणार. येस. गिरीश दादा, हे खास तुमच्यासाठी. तुम्हाला माहितीच आहे निलिमा अमित अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे, जी लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य, आणि खास दादा तुमच्यासाठी पाठवलंय. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. रोहन प्रकाशन सुद्धा तुमच्या ओळखीचे आहेतच. दिल के करीबचे अतिशय दिल के करीब आहेत अनेक वर्ष, आणि त्यांनी तुमच्यासाठी माझा ब्रँड आझादी, अनुराधा बेनीवाल यांची एक खूप छान कादंबरी पाठवलेली आहे. एका हरियाणवी मुलीच्या आझादीची सफर यात आहे. माझा ब्रँड आझादी, आणि हे खास तुझ्यासाठी आहे. येस, थँक्यू सो मच. नक्की वाचेन. थँक्यू. हिची ओळख आहे ना, सरिता पेडणेकर. शाकूज हा ब्रँड आहे, पार्ल्यातलीच आहे, आणि खूप छान छान लेदर प्रोडक्ट्स बनवते. आरती, तुझ्यासाठी तिने एक पर्स पाठवली आहे. मस्त. थँक्यू सो मच. नाही, थँक्यू शाकूज. सुंदर आहे रंग. थँक्यू. आणि गिरीश दादा, खास तुमच्यासाठी एक पाऊच पाठवले तिने, जेम्स पाऊच. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. शाकूज ओशन लेदर, खूप छान आहे लेदर. येस, थँक्यू व्हेरी मच. आपले आणखीन एक दिल के करीब मित्र आहेत, अद्वैत बापट. सहज हवन एंटरप्राइज त्यांच्या ब्रँडचं नाव आहे, आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस त्यांनी खास आत्ता तुमच्यासाठी आणलेला आहे. इथे खाऊन टाकायचा आहे, कारण साताऱ्यापर्यंत हा पोहोचणार नाही. थँक्यू सो मच. नाही, आम्ही खूप खवय्या होतो आणि आम्हाला गोड भयंकर आवडतं, मला आणि माझ्या सासऱ्यांना. सो नक्की संपेल तो. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि खरवस ही अशी गोष्ट आहे की क्वचितच मिळते आणि पौष्टिक पण. चेरी पिक हा ब्रँड सुद्धा तुम्हाला माहिती असेल, निशांत आवळे यांचा आहे. आणि गिरीश दादा, तुमच्यासाठी खास त्यांनी ही बॅग पाठवली आहे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे तुम्ही खूप प्रवास करता. थँक्यू व्हेरी मच. ॲप्रिशिएट. आणि एक पर्सनलाइज नेम टॅग पण आहे. व्हेरी गुड. नक्कीच प्रवासाला मी वापरीन. थँक्यू. सगळ्यात आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता जिथे आपण बसलोय, किरण देवधर अँड असोसिएट्स, वेल्थ रेस टू एन हा त्यांचा ब्रँड आहे, आणि फायनान्स मॅनेजमेंट कंपनी आहे ही. तुम्हाला जर का आणखीन त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर आपण त्यांच्या ऑफिसमध्येच बसलोय, ते आपल्याला नंतर भेटू पण शकतील.
आरती खूप छान दिसते. बरं, मी ना नेहमी जेव्हा गिफ्टिंग करते ना, तर डॉक्टर आरती सोमण आपली काय भेट झाली नव्हती. मला वाटलं की अशा वयस्कर बाई वगैरे असतील. तर तू तर एकदमच यंग आणि ब्युटिफुल आहे. थँक्यू. पण तुम्ही मला म्हणता, मी तुम्हाला बघून पहिल्यांदा इतकी म्हणजे भारावून गेलीये की काय बोलू मला समजेल. आणि हा तुमचा लुक इतका सुंदर दिसतो. ही साडी तर फार सुंदर आहे. बनारसी मला भयंकर आवडतं आणि फार सुंदर दिसताय. म्हणजे प्रत्यक्षात आज तुम्हाला बघायची वेळ आली मला. थँक्यू. येस. तर सो साडी आहे दीपाताई चेवलकरांची. तिला पण ओळखतेस? येस. आपल्या रेग्युलर सुंदर. स्पॉन्सर आहेत त्या, पार्ल्यातल्याच आहेत आणि साजिरी हा त्यांचा ब्रँड. हो, खरंच साजेल अशी साडी आहे आणि सुंदर आणि तुम्हाला अजूनच खुलून दिसतीये. थँक्यू सो मच. आणि ह्याच्यामध्ये खूप कलर्स आले, मी नंतर तुला घेऊन जाते त्यांच्याकडे. सो गप्पांना सुरुवात करू शकतो आपण. नाही, एक मिनिट. बाबांनी तुम्हाला कंदी पेढे दिलेत, पण मी तुमच्यासाठी वेगळी गोष्ट आणली. निसर्ग हर्ब्सची. तुमचं इतकं हेवी शेड्यूल, तुमचं शूटिंग, आता जे तुम्ही सिरियल करताय त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्यस्त असता आणि मला असं कळलं की त्यामुळे तुमचं गुडघेदुखी, पायदुखी खूप असते, खूप जास्त धावपळ करावी लागते. येस. म्हणजे त्याच्यासाठी आता मला असं वाटतंय की गुडघे दुखतायत म्हणून मी 2 डेली सोप आणि दिलके करीब आणि अकॅडमी वगैरे करते, पण गुडघे जर का शाबूत असते ना तर आणखीन 10 प्रोजेक्ट घेतली असती. नक्कीच ते घेता यावेत म्हणूनच मी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलं. वा वा वा. येस. सो निसर्ग हर्ब्सचं नर्तना मसाज ऑइल आणि हे कॅप्सूल. ही कॅप्सूल बेसिकली 1 BID डोस मध्ये घ्यायची आणि नर्तना ऑइल दिवसातून 3 वेळेला मसाज करायचं. सो ह्यानी गुडघेदुखी कमी होईल. पेन आणि इन्फ्लमेशन साठी खूप सुंदर काम करतं. तुम्ही नक्की वापरा आणि मला कळवा काय फरक पडतोय ते. सो येस, नक्की. सो ह्याच्याबद्दल नंतर म्हणजे आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर आणखीन थोडं बोलूच या. पण हे गुडघेदुखीवरती आहे. येस, गुडघेदुखीसाठी आणि ऑस्टिओआर्थरायटिसच्या पेशंट्स मध्ये किंवा लंबर स्पाईनच्या दुखण्यामध्ये देखील खूप छान काम देतं. बेसिकली ह्याच्यामध्ये सगळे अँटी इन्फ्लमेटरी आपण वापरलेले आहेत. सगळी औषधं म्हणजे गुडूची आहे, हळद आहे, त्याच्यानंतर नीम आहे आणि बोसवेली आहे, गुगुळ आहे, जे पेन रिलीफ साठी खूप छान काम देतं आणि त्याचे साईड इफेक्ट 0 आहेत. कारण आपल्याला पेन रिलीफ म्हणलं की डायक्लो सारखे जे औषधं घ्यायला लागतात ती खूप दिवस घेऊ शकत नाही आणि पोटाचे त्रास त्याच्यामुळे चालू होतात. पण दिस इज सेफर ऑप्शन. सो प्लीज ट्राय करा आणि मला नक्की सांगा. नक्की. थँक्यू सो मच. तो आता गप्पांना सुरुवात करूया. हो, कारण दरवेळेला मी असं म्हणते आणि मग वेगळा काहीतरी विषय निघतो आणि मग मी भरकटपणे त्या विषयावरती बोलत बसते. कारण साडी हा वीक पॉइंट आहे. सॉरी, मी सुद्धा आवर घातलाय बोलण्याबद्दल, कारण मी पण फॅन आहे साडीची. मला भयंकर आवडतं नेसायला साड्या. बरं आरती, सगळ्यात आधी मला सांग की दिलके करीबच्या दिलके करीब कधीपासून झालीस? ती प्रोसेस कशी होती? काय झालं, मी आधीपासून म्हणजे युट्यूब तर आपण सगळे बघतोच, पण कोरोनाच्या काळामध्ये युट्यूब चॅनल्स बघणं ह्या म्हणजे व्यसनासारखंच झालं जवळपास. सो तेव्हा मी भरपूर युट्यूबवरती बघायचे वेगवेगळे चॅनल्स आणि मला माझ्या मैत्रिणींनी आणि माझ्या मामीनी सांगितलं की तू सुलेखा ताईंचं दिलके करीब बघ. अतिशय सुंदर मुलाखत घेतात आणि खूप चोखंद आणि चांगला वर्ग बघतो तो कार्यक्रम. तर मी ते बघायला लागले आणि हळूहळू मला इतकं आवडायला लागलं, कारण तुमच्या गप्पा अशा म्हणजे खूप म्हणजे मनापासून असतात, असं फॉर्मल नसतं आणि अनेक गोष्टींबद्दल त्याच्या म्हणजे माहिती होते त्याच्यातून. आणि नंतर मग तुम्ही जे गिफ्टिंग करता, जो मेन आवडीचा भाग आहे, सो त्याच्या थ्रू सेलिब्रिटीज पर्यंत ब्रँड जातात आणि जो काही बघणारा वर्ग आहे तो पण अतिशय म्हणजे फक्त सेलिब्रिटीज पर्यंत नाही तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत. एक्झॅक्टली, की जो बघणारा प्रेक्षक आहे त्याच्यापर्यंत त्याची नावं कळतात किंवा इझिली ते ऍक्सेसेबल होतं त्यांना. सो मग मी अप्रोच झाले दिलके करीबला आणि तुम्ही स्वतः ते प्रोडक्ट ट्राय केलेत आणि तुम्ही अप्रूव्ह केल्याशिवाय ते गिफ्ट पण करत नाही. सो येस, तो मग मला ते खूप जेन्युइन वाटलं आणि मग आम्ही गिफ्टिंगला सुरुवात केली. त्याच दरम्यान आम्ही, कारण ऑनलाईन आमचं मार्केटिंग चालू केलेलं आणि वेगवेगळे जे आपण ऑइल्स आणि फेस ऑइल्स, सिरम्स वगैरे जे देतो, सो ते आम्ही तेव्हाच लॉन्च केलेलं. तर त्याला आम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला दिलके करीब
आणि आम्ही खूप खुश होतो की आम्हाला सुलेखाताईं थ्रू वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचता आलं. सो असं नातं जुळलं दिल के करीबशी. कमाल. येस. आणि आरती दिल के करीबमुळे परदेशातले सुद्धा भरपूर क्लायंट्स मिळालेत ना? हो, त्याच्याबद्दल काय सांगशील? येस. लोकली तर सगळे बघतातच हा कार्यक्रम, आणि मला सांगायला आवडेल की अतिशय चोखंदळ म्हणजे लोक आहेत किंवा ज्या प्रेक्षक आहेत, अतिशय चोखंदळ वर्ग आहे. कारण आम्हाला खूप लांब लांबून म्हणजे फोन येत होते. माझी एक सिॲटल मधली मैत्रीण आहे, तिचा तिकडून मला फोन आला की मी इथे बघते आणि माझ्या काही मैत्रिणींना सुद्धा ते पाहिजेत प्रोडक्ट्स. आणि जसं की व्यवसायासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आमचं फिरणं होतं, आउट ऑफ इंडिया सुद्धा, तर तिकडे बऱ्याचशा जणांशी ओळख पण होते. सो त्यांची पण आम्हाला फीडबॅक आलं की आम्ही म्हणजे मराठी वर्ग जो आहे की फीडबॅक आला, आम्ही तो बघतोय कार्यक्रम आणि तिथून आम्ही म्हणजे बघत असतो की तू प्रमोशन करतेस किंवा हे करतेस, आमच्या पण सगळ्यांना इथे पाहिजेत हे प्रोडक्ट्स. सो बऱ्यापैकी एन्क्वायरीज आल्यात आम्हाला आणि आम्ही पाठवले देखील आहेत प्रोडक्ट्स आउट ऑफ इंडिया. लोकली तर आम्हाला कोल्हापूरमधून, पुण्यातून, मुंबईतून भरपूर कॉल्स येतात. सो खूपच प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचू शकलोय आम्ही ह्याच्या थ्रू. नाही, बेसिकली कसं आहे गिरीश दादा, आरती म्हणजे मी हा प्रश्न अशासाठी विचारला की आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा ही एक गोष्ट पोचली पाहिजे की आपण हे जे गिफ्टिंग करतो त्याच्यामध्ये ना फक्त आपल्याला गिफ्ट्स आपल्या सेलिब्रिटीजना द्यायचे नसतात, तर त्या स्पॉन्सर्सचा सुद्धा खूप फायदा होतो आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं. नक्कीच. नुसता आर्थिक फायदा ही एक गोष्ट वेगळी आहे आणि आपल्या दिल के करीबमध्ये ना सॅटिस्फॅक्शन म्हणा किंवा प्रेम म्हणा, आपुलकी म्हणा, या सगळ्या गोष्टी आपण जास्ती बघतो. बरोबर. हो. नाही, तेच मी म्हणते की माझ्या कॉलेजचे जे काही कलिग्स होते ते मला म्हणायला लागले की म्हणजे आमची मैत्रीण एकदम प्रकाश झोतात आली ह्याच्यामुळे, साताऱ्याची मैत्रीण आरती सोमण. कारण खरंच खूप मोठ्या वर्गापर्यंत मी पोहोचलेलो आहे आणि आम्ही खूप खुश आहे की आम्हाला दिल के करीब थ्रू अनेक दिलांच्या पर्यंत पोहोचता आलंय. येस. गिरीश दादा, तुम्हाला मला विचारायचं आहे की या सगळ्याची सुरुवात कशी, कुठून झाली आणि प्रत्येक प्रॉडक्ट जे आहे ते तुम्ही डेव्हलप कसं करता, त्याच्यावरती रिसर्च कसा करता? ऍक्च्युली निसर्ग हर्ब्स हा ब्रँड जो आहे तो आम्ही सुरू करण्यापूर्वी 1993 साली नॅचरल फार्मिंगसाठी किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी लागणारी उत्पादनं वृक्ष आयुर्वेदावर आधारलेली तयार करायला सुरुवात केली. त्यावेळेला आमच्याच लक्षात आलं की शेतकऱ्यांची गरज अशी झालेली आहे की केमिकल कमी करायची, परंतु त्यांना त्यावेळेला कुठले पर्याय नव्हते. म्हणून आम्ही 1993 साली पहिल्यांदा ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली. आणि त्यातून पुढे आमच्या असं लक्षात आलं की चांगल्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीचे जर हर्ब्स वापरल्या आणि त्याचे एक्स्ट्रॅक्ट करून जर वापरले तर त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. आणि म्हणून आम्ही नवीन एक्स्ट्रॅक्शनचं तंत्रज्ञान हुडकण्याची सुरुवात केली. मी IIT मुंबईचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि तिथे एका कार्यक्रमामध्ये मला नवीन काही टेक्नॉलॉजीज बघायला मिळाल्या आणि त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं की चांगल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर एक्स्ट्रॅक्ट बनवले तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला मिळतो. आणि म्हणून मग आम्ही 2001-2002 मध्ये ही जर्मन तंत्रज्ञानाचं जे उत्पादनासाठी जे तंत्रज्ञान होतं ते आधी IIT मुंबईने विकसित केलं होतं, परंतु आम्हाला ते त्यांच्याकडनं विकत घेण्या इतके पैसे आमच्याकडे नव्हते. म्हणून आम्ही सुरुवातीपासून हे टेक्निक डेव्हलप केलं आणि पुढे त्याचं पेटंट घेतलं. आणि ह्या पेटंटेड टेक्नॉलॉजीचा उपयोग करून 2005 साली आम्ही आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स अमेरिकेमध्ये विक्री करायला सुरुवात केली. आमचा पहिला असा ब्रँड आहे की ज्यांनी आधी अमेरिकेत प्रॉडक्ट्स उपलब्ध करून दिले आणि मग भारतामध्ये या प्रॉडक्टची सुरुवात केली. हे करत असताना आम्हाला अनेक वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यायला लागलं, परंतु त्याच्यामुळे फायदा असा झाला की एक उत्कृष्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट बनवणं हे कसं आवश्यक आहे हे आम्हाला सुरुवातीपासूनच कळलं. आणि त्याचा उपयोग झाल्यामुळे मग अनेक नवीन उत्पादनं आम्ही
ऑफर करायला सुरुवात केली. परंतु त्याच्यामध्ये पेटंटिंगचं महत्व काय आहे, डॉक्टर रघुनाथ माशेलकर ज्यावेळेला आमच्याकडे पहिल्यांदा 2003 साली आले होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जगात विकायचं असेल तर पेटंट घ्या. मग पहिलं पेटंट आम्ही 2003 साली फाईल केलं आणि तिथपासून मग अनेक इंटरनॅशनल पेटंट्सचा वापर करून आम्ही निरनिराळ्या तंत्रांचा वापर करून ही सगळी उत्पादनं गेल्या 20 वर्षामध्ये विकसित केलेली आहेत. आणि 2010 सालापासून ही उत्पादनं निसर्ग हर्ब्स या नावाने आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो. अच्छा, पण सुरुवात तुम्ही केलीत? हा, सुरुवात माझ्याबरोबर आणखी 3 संचालक आमचे होते आणि आम्ही सगळे बेसिकली इंजिनियर्स. परंतु आम्हाला सगळ्यांना एक छंद होता, तो म्हणजे नैसर्गिक प्रॉडक्ट्स वापरायचे आणि नैसर्गिक जास्तीत जास्त निसर्गाकडे जायचं. आमचा पहिल्यापासूनचा एम होता आणि त्यामुळे आम्ही ह्या एक्स्ट्रॅक्टचा आणि वृक्ष आयुर्वेदाचा उपयोग करून आधी आयुर्वेदाचे प्रॉडक्ट शेतीसाठी सुरू केले आणि त्यानंतर 2003 साली जेव्हा डॉक्टर श्रीकृष्ण फडके ते म्हणतात ना की गुरु नेहमी शिष्याला हुडकतो, शिष्य कधीच गुरुला हुडकत नाही, तसं ते एक दिवस आमच्या फॅक्टरीमध्ये चालत आले. आम्ही एक्स्ट्रॅक्शन करत असताना आणि त्यांनी बघितलं की आम्ही काय करतोय. ते म्हणजे अरे मला खूप छान वास येत होता. आम्ही त्यावेळेला पचौली एक्स्ट्रॅक्शन करत होतो आणि पचौलीचा वास खूप छान असतो आणि त्याचा वास सगळीकडे दरवळत होता आणि तो त्या वासामुळे डॉक्टर फडके आमच्याकडे आले आणि ते म्हणले अरे एवढं चांगलं तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलंय, मग आपण आयुर्वेदात का नाही वापरायचं. अशी त्याची ती सुरुवात झाली आणि मग आम्ही 2004 साली आयुर्वेदामध्ये ह्याचा वापर कसा करता येईल असं पहिलं पेटंट आम्ही 2000 माझं आणि डॉक्टर फडकेंचं जॉईंट पेटंट फाईल केलं आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित आम्ही US मध्ये पेटंट फाईल केलं. आणि ह्या दोन्ही पेटंट्स वरती आधारित निसर्ग हर्ब्स हा ब्रँड भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये थेरावेदा आणि रेबेल हर्ब्स असे 2 ब्रँड आम्ही अमेरिकेमध्ये चालू केले. तुझं कॉन्ट्रीब्युशन कधीपासून सुरू झालं? माझं आयुर्वेदातलं शिक्षण संपल्यानंतर मी साताऱ्यात परत गेले, म्हणजे माझं पुण्यात झालं शिक्षण आणि परत गेल्यावरती मी 2012 साली मी सोनार्क फार्मा जिथे जे प्रोडक्शन युनिट आहे ते जॉईन केलं. आणि तेव्हा पण फडके सर ऍक्च्युली म्हणजे ते बघतच होते सगळं कामकाज, तर त्यांच्या अंडर ते माझे गुरु आयुर्वेदातले फडके सरांच्या अंडर बरंच मला ट्रेनिंग मिळालं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने अभ्यास केला मी आयुर्वेदाचा त्यांच्या बरोबर, कारण ते खूपच म्हणजे पुढारलेल्या विचारांचे होते की फक्त सैद्धांतिक आयुर्वेद म्हणजे जे पुस्तकांमध्ये आहे त्याचाच फक्त अभ्यास नाही, तर नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कसं आयुर्वेद पुढे नेता येईल याच्यासाठी खूप त्यांनी काम केलेलं आहे. इव्हन ते जर्मनीमध्ये जाऊन देखील तिथे आयुर्वेदाचा प्रचार करत होते. तिथे अनेक जणांना त्यांनी आयुर्वेद शिकवला जर्मन भाषेमध्ये. सो त्यांच्याकडे मला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तेव्हापासून मी कंपनीमध्ये त्यांच्या अंडर फॉर्म्युलेशन करणे किंवा हर्बचा नव्याने एक्स्ट्रॅक्शनची पद्धत शिकणे किंवा R&D कशी केली जाते त्याच्यावरती हे शिकणे, ह्याचं म्हणजे बरंचसं शिक्षण मी घेतलं. आमची निसर्ग बायोटेकची जी लॅब आहे तिथे सगळ्या मॉडर्न म्हणजे टेक्नॉलॉजीज किंवा मॉडर्न सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आमच्याकडे बऱ्यापैकी. सो त्याच्या अंडर सुद्धा मला म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकता आल्या, कारण आयुर्वेदामध्ये फक्त श्लोकांमधून किंवा जे पारंपरिक जे शिक्षण आहे तसं तुम्हाला मिळतं किंवा कसं वापरावी वनस्पती हे तुम्हाला टेक्स्टमध्ये दिलंय, पण त्याचे बायो ऍक्टिव्हचा अभ्यास करणं किंवा त्याच्यातनं नवीन काही शोधणं ह्याच्यासाठी तुम्हाला नाही म्हटलं तरी मॉडर्न टेक्नॉलॉजीची मदत घ्यावीच लागते. आणि जसं आपण पुढे जातोय तसं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकणं गरजेचं आहे. सो ते पण शिक्षण मला बऱ्यापैकी निसर्ग बायोटेक आणि सोनार्क फार्मा दोन्हीमधनं मिळालं आणि तिथून मी कॉन्ट्रीब्यूट करायला सुरुवात केली कंपनीमध्ये. येस. बरं दादा, तुम्ही ना सतत एक्स्ट्रॅक्ट्स हे सगळं म्हणत होतात. सो ते एक्झॅक्टली काय असतं आयुर्वेदामध्ये, कसं करतात? आयुर्वेदामध्ये जर आपण जुने ग्रंथ बघितले तर वनस्पतींचा वापर कसा करावा ह्याच्याबद्दल चरक संहितेपासून ते प्रत्येक ग्रंथामध्ये नवीन 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 तंत्र कशी वापरावीत ह्याचा उल्लेख केलेला आहे.
आणि फडके सरांशी मी नेहमी चर्चा करायचो की तुम्हाला हे का वाटलं असं की आपलं हे नवीन तंत्रज्ञान वापरावं. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की आयुर्वेदामधले जे तज्ज्ञ समजले जायचे किंवा गुरु होते किंवा जे राजवैद्य म्हणून समजले जायचे ते नेहमी असं सांगायचे की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. आणि तुम्ही चांगल्यासाठी केलेले बदल हे आयुर्वेदात नेहमीच ऍक्सेप्ट केले जातात. आणि त्यामुळे त्यांनी असं दाखवलं मला की सुरुवातीला जी वनस्पती आपण आहे त्या स्थितीत वापरत होतो, नंतर त्या वनस्पतीचा रस वापरायला सुरुवात केली. नंतर असं लक्षात आलं की प्रत्येक वनस्पती काही वर्षभर उपलब्ध होत नाही. मग ती वाळवायची आणि ती वाळवून त्याचा अर्क काढायचा, मग तो पाण्यातला अर्क काढायचा, मग पाण्यामध्ये त्याचं डिकॉक्शन करायचं, मग पाण्यामध्ये ते बुडवून ठेवायचं किंवा त्याच्या पुढे जाऊन मग नुसत्या पाण्याने त्यातले सगळे जे ऍक्टिव्ह घटक आहेत ते मिळत नाहीत किंवा औषधी घटक आहेत ते शरीराला मिळू शकत नाहीत. मग त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार करायचं, आसव तयार करायची. तर ही सगळी जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या विद्वान लोकांचा, ह्या सगळ्या डॉक्टरांचा एकच उद्देश होता की औषध जे वापरतोय आपण त्याचा पूर्ण उपयोग तुमच्या शरीराला व्हायला पाहिजे. आणि नवीन मेडिकल सायन्स मध्ये ह्यालाच बायो अवेलेबिलिटी असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जे पोटात घेता ते पोटातून तुमच्या रक्तामध्ये मिसळलं गेलं पाहिजे आणि मग त्याचा उपयोग तुमच्या शरीराला व्याधीपासून मुक्तता मिळवण्यासाठी केला जातो. तर हे सगळं जे तंत्रज्ञान आहे हे नवीन तंत्रज्ञानाशी कसं जोडलं जाता येईल ह्याच्याबद्दल फडके सरांचा खूप गाढा अभ्यास होता. आणि त्यांनी पहिल्यापासून हे उत्पादन नैसर्गिक जरी असलं तरी जास्त इफेक्टिव्ह कसं होईल ह्या दृष्टीने त्यांनी नेहमीच प्रयत्न केले होते. त्यांचे वडील जे होते गोपाळ शास्त्री फडके आणि डॉक्टर श्रीकृष्ण फडके ह्या दोघांनी मिळून रसायन चिकित्सेवरती पुस्तकं लिहिलेली. आणि रसायन चिकित्सा याचा अर्थ असा की हेवी मेटल्सचा वापर करून, भस्मांचा वापर करून बायो अवेलेबिलिटी कशी वाढवायची ह्याचा रिसर्च करून त्याच्यावरची टेक्स्टबुक्स त्यांनी लिहिलेली आहेत. परंतु नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हेवी मेटल्सचा वापर हा परदेशामध्ये केला जाऊ शकत नाही. हेवी मेटल्समुळे अनेक प्रकारची टॉक्सिसिटी होते जर हेवी मेटल नीट ट्रीट केली नाही तर. पूर्वीच्या काळात वैद्य स्वतः हेवी मेटल ट्रीट करायचे पण आता ते शक्य होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही बल्कमध्ये किंवा मोठ्या क्वांटिटीमध्ये हेवी मेटल्स ही ट्रीट करता त्यावेळेला पूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या पाळता येतील असं शक्य नाहीये. आणि म्हणून हेच फडके सर जे एकेकाळी हेवी मेटल वापरायचा पुरस्कार करायचे ते नंतर सगळ्यांना शिकवायला लागले की तुम्ही हेवी मेटल वापरू नका. आणि म्हणून त्यांच्या असं लक्षात आलं की हेवी मेटल वापरायचे नाहीत पण औषध तर इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे. मग कसं करायचं? हेवी मेटल वापरायचं नाहीत म्हणजे हेवी मेटल म्हणजे उदाहरणार्थ पारा आहे तर पारा जर तुम्ही प्रोसेस करून घेतलात तर अत्यंत सूक्ष्म मात्रेमध्ये त्याचा उपयोग होतो आयुर्वेदामध्ये असं लिहिलेलं आहे. परंतु तोच पारा जर नीट त्याचा वापर झाला नाही आणि थोडा जास्त झाला तर पाऱ्यामुळे टॉक्सिसिटी होऊ शकते, लिव्हर टॉक्सिसिटी होऊ शकते, किडनीमध्ये टॉक्सिसिटी होऊ शकते. तर ती टाळण्यासाठी जगभर सगळीकडे हेवी मेटलला विरोध हा सगळ्यात महत्वाचा धोका आयुर्वेदामध्ये समजला जातो की हेवी मेटलचा वापर करणं हा धोका आहे. आपल्याकडे त्याचा होत नाही वापर, आपल्याकडे कमी होत चाललाय दिवसेंदिवस वापर. कारण आपल्याकडचे मॉडर्न डॉक्टर जे आहेत ते देखील हेवी मेटल्स कुठली वापरू नयेत असंच सांगत असतात. त्यामुळे आमची उत्पादनं जी आम्ही फडके सरांच्या मदतीने डेव्हलप केली ह्याच्यामध्ये कुठेही आम्ही कुठल्याही प्रकारचं हेवी मेटल किंवा भस्म वापरत नाही. तरी सुद्धा इफेक्ट. परंतु आमच्या तंत्रज्ञानामुळे आम्ही जे एक्स्ट्रॅक्ट बनवतो ते एक्स्ट्रॅक्ट शरीरामध्ये जास्तीत जास्त उपलब्ध होतात. कारण आम्ही फॅट सोल्युबल म्हणजे तेलात विरघळणारे घटक आणि पाण्यात विरघळणारे घटक हे दोन्ही एकत्र केलेले असल्यामुळे आणि शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींचं बाहेरचं जे आवरण असतं हे लिपिड किंवा तेलासारखं किंवा तुपासारखं असतं. आणि त्याच्यामुळे तेल किंवा तुपात मिसळणाऱ्या गोष्टी ह्या
पेशीपर्यंत पोहोचतात हा. आणि म्हणून आमची उत्पादनं ही जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतात. हम्म. तर अशा प्रकारचे एक्स्ट्रॅक्ट करून त्याचा वापर कसा करता येईल आणि ही टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल ह्याचा अभ्यास फडके सरांच्या बरोबर करायचं भाग्य मला मिळालं असं मी समजतो. आणि त्याच्यामुळं आमची उत्पादनं इतर आयुर्वेदिक उत्पादनांसारखी 6 महिने वर्षभर काम करायला वेळ लावत नाहीत. आमच्या उत्पादनांचा फायदा 1 महिना ते 3 महिन्यात लगेच दिसायला लागतो आणि लोकांना कळतं की ही उत्पादनं वेगळी आहेत, ही उत्पादनं जास्त इफेक्टिव्ह आहेत. दुसरा एक मोठा फायदा म्हणजे कंटॅमिनेशन. आमच्या एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचे अनावश्यक घटक येत नाहीत किंवा जे शरीराला घातक. मायक्रोबियल टेस्टिंग पण केलं आम्ही मायक्रोबियल टेस्टिंग करतो. शरीराला घातक कुठलीही गोष्ट आमच्या उत्पादनात राहणार नाही याची काळजी आम्ही आमच्या तंत्रज्ञानामुळे घेऊ शकतो. आणि आता सध्या सॉरी नाही मुख्य काय होतं, आयुर्वेदिक औषधं लिहायची म्हटलं की मॉडर्न डॉक्टर्स घाबरतात, कारण किडनी आणि लिव्हर वरती हेवी मेटल्सचा खूप जबरदस्त इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे किडनी फेल्युअर किंवा लिव्हर फेल्युअरच्या केसेस बऱ्याच फॉरेन मध्ये आधी सुरुवात झाली ते डिटेक्ट व्हायला, नंतर इथे पण आली. त्यामुळे डॉक्टर्सला ही हमी हवी असते की तुम्ही हेवी मेटल्स काही वापरत नाहीये ना, किंवा पारागंधक ह्याच्यासारखी काही औषधी, कॉपर असं काही वापरत नाहीये ना. सो त्याच्यासाठी म्हणून आमची जी उत्पादनं आहेत त्याची पोटन्सी तर आम्ही वाढवली एक्स्ट्रॅक्शनची नवीन पद्धत अवलंबून, पण हेवी मेटल्सचा वापर त्यामुळे आम्ही कमी केलेला आहे, की म्हणजे पूर्णपणे बंदच केलेली आहे. इव्हन रॉ मटेरियल मध्ये देखील आम्ही हेवी मेटल टेस्टिंग करून घेतो, की तुम्ही जरी आपण म्हटलं कितीही आपण वापरायचं नाही तरी मातीतून खनिज किंवा त्याचं ऍब्झॉर्प्शन होतच, कारण शेवटी मुळं वापरतो आपण किंवा एरियल पार्ट्स वापरतो, त्याच्यामध्ये हेवी मेटल्स यूज शकतात. पण ते रॉ मटेरियल टेस्टिंग सुद्धा आमच्याकडे होतं आणि इव्हन फिनिश प्रोडक्ट्स मध्ये देखील आम्ही काळजी घेतो की हेवी मेटल्स नसतील. वा वा, कमाल. आता प्रोडक्ट किती आहेत तुमची? आमची रेंज साधारण 60 आमचे इंटरनल कन्झम्पशनचे जे प्रोडक्ट्स आहेत 60 कॅप्सूल्स, टॅबलेट्स आणि सिरप्स मिळून आहेत. आणि ऑइल्स 15 ते 20 ऑइल्स आहेत जे आम्ही एक्सटर्नली आपण जे काही प्रमोट करतो, बॉडी ऑइल्स, फेस ऑइल्स, आणि बाकी अर्थरायटिक सपोर्टसाठी किंवा एक्सटर्नल यूजसाठी ऑइल्स, अशा प्रकारची आमची साधारण 70 ते 80 प्रोडक्ट्स आहेत. रिसेंटली आम्ही आतापर्यंत करतोय ते. आणि एखादं नवीन जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट डेव्हलप करता त्यावेळेला ते डिसिजन कोणाचं असतं आणि ती प्रोसेस कशी असते? जसं आता अलीकडेच मी तुमचं नीम टूथपेस्ट एक नवीन प्रॉडक्ट आहे म्हणून मी ते प्रमोट करते आणि ते सगळ्यांना देते. सो अशी जेव्हा नवीन नवीन प्रॉडक्ट तुम्हाला सुचतात ती कशी सुचतात, त्याच्या मागे काय असतं, म्हणजे विचार काय जातो? येस, पहिलं तर आपण इंटरनल कन्झम्पशनचे सगळे प्रोडक्ट्स हे डॉक्टर्स थ्रू प्रिस्क्राईब करतोच. तसं आमच्याकडे डॉक्टर्सचा फीडबॅक येतो की कसं म्हणजे प्रोडक्ट काम करतं आणि कुठल्या एलिमेंटमध्ये प्रोडक्टची गरज आहे, किंवा आमचे जे MRs आहेत ते पण आम्हाला फीडबॅक देत असतात. इव्हन माझ्या प्रॅक्टिसमध्ये देखील मला काही वेळेला वाटतं की इथं आता लिमिटेशन येत आहे, तर आपण नवीन काहीतरी संशोधन करून ह्याच्यामध्ये काही करू शकतो का. जसं की सोरायसिस मध्ये आम्ही आता जे सोरोझिमा ऑइल जे डेव्हलप केलंय त्याच्यावरती आम्ही गेली 10 वर्ष काम करतोय. सोरायसिस हा असा आजार आहे, इतका कष्टसाध्य आहे की तो इझिली बरा होत नाही किंवा वर्षानुवर्ष त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागते. सो त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला अशा पेशंट्सला भेटून आम्ही जे काही आमच्या R&D लॅबमध्ये जे काही प्रोडक्ट्स करत होतो त्याची ट्रायल देत होतो आणि मग त्यांच्याकडनं फीडबॅक घेत होतो आणि मग साधारणतः ते फॉर्म्युलेशन तयार करून त्याचं म्हणजे अप्रुव्हल घेऊन मग मार्केटमध्ये आणण्यासाठी असं बरीच मोठी प्रोसेस करून प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणत होतो. सो असं फीडबॅक्स आमच्याकडे येत असतात. आणि काय होतं, एखादं फॉर्म्युलेशन जेव्हा डेव्हलप करायचं असेल तेव्हा त्याच्यामागे मी एकटी नसते, पूर्ण टीम असते इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये. अनेक केमिस्ट किंवा फार्माकोलॉजिस्ट असतात आणि आमच्या पूर्ण बसून टीममध्ये एकत्र डिस्कशन करून त्याच्यानंतर आयुर्वेदिक ग्रंथांचा रेफरन्स घेऊन मॉडर्नमध्ये त्याचा काय अभ्यास आहे ते बघून त्याच्यानुसार नवीन काय प्रोडक्ट आपल्याला देता येईल, जे गरज आहे ज्याची इफिकसी जास्त आहे आणि जे सेफ आहे. सेफ्टी हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. सो त्याला म्हणजे मध्ये धरून आम्ही त्याच्यानुसार सगळी फॉर्म्युलेशन्स करतो किंवा मग अशा प्रकारे नवीन नवीन फॉर्म्युलेशन्स आणायचा प्रयत्न करतो.
सो पूर्ण टीम इन्व्हॉल्ड असते त्याच्यामध्ये. मागे R&D ची टीम असते, त्याच्यानंतर जे रेफरन्सेस काढतात त्याची टीम असते, आणि मग मी आणि मग सर इन्व्हॉल्ड असतात. सो अशा प्रकारे आम्ही नवीन नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणत असतो. आपण मगापासून निसर्ग हर्ब्स बद्दल बोलतोय, पण निसर्ग ग्रुपच्या अंडर कोणकोणत्या कंपनीज आहेत किंवा कुठली कुठली नावं आहेत आणि त्यांची प्रॉडक्ट्स काय काय आहेत? निसर्ग हा ब्रँड जो आहे हा याची सुरुवात केली निसर्ग बायोटेक या कंपनीने. निसर्ग बायोटेक. हा, परंतु निसर्ग बायोटेक ही कंपनी ही एक्स्ट्रॅक्शन करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि ती उत्पादनं, मेजॉरिटी उत्पादनं आम्ही परदेशामध्ये निर्यात करतो. परंतु आमची मूळ कंपनी जी आहे त्या कंपनीचं नाव आहे कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड, आणि तिथे आम्ही 20 स्टेट्समध्ये भारताच्या लोकांना ऑर्गॅनिक किंवा नैसर्गिक उत्पादनं शेतीसाठी वापरणारी ही सप्लाय करतो. आणि त्याचप्रमाणे हीच उत्पादनं आम्ही आता साऊथ अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये आता निर्यातही करायला सुरुवात केलेली. त्याचबरोबर सोनार्क फार्मास्युटिकल ही जी कंपनी आहे तिथे ही सर्व उत्पादनं आम्ही तयार करतो. आणि त्याचबरोबर आमचे फार्म जे आहेत, ऑर्गॅनिक फार्म, तिथून आमच्याकडे यातल्या बऱ्याचशा वनस्पती येतात. आम्हाला ही कल्पना रुजवायची आहे. फार्म टू फार्मसी ही ज्या वेळेला आयुर्वेदिक औषधं उपलब्ध करून देतील त्यावेळेला त्या औषधांचा इफेक्ट चांगला होतो असं आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही फार्म टू फार्मसी ही कन्सेप्ट वापरून आमचं ऑर्गॅनिक फार्मर्सचं भारतभर असलेलं जाळं वापरून अतिशय उत्तम क्वालिटीचे प्रॉडक्ट आता भारतामध्ये उपलब्ध करून देणे हा आमचा पुढचा गोल आहे. कारण फक्त अमेरिकेतच चांगले प्रॉडक्ट द्यायचे आणि भारतीय लोकांना द्यायचे नाहीत हे आता फार दिवस चालणार नाही, कारण भारतामध्ये देखील अर्धी अमेरिका आहे आणि मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेमध्ये जे लोकांना त्रास आहेत ते सगळे त्रास आता व्हायला लागले. त्यामुळे क्रोनिक एलिमेंट्स मध्ये ही उत्पादनं जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यायची हा आमचा याच्या पुढचा प्रयत्न राहतो. तुमच्या कंपनीचा इतका सुंदर परिसर आत्ताच बघितलाय आणि खरंच म्हणजे आय एम हायली इम्प्रेस्ड. एकतर स्वच्छता, बापरे, म्हणजे आणि तिथे बेसिकली मला जाणून घ्यायचं होतं की काम कसं चालतं, कोण कोण काम करतं आणि कुणाकडे काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. आमची कंपनी ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला आम्ही फक्त 4 संचालक तिथे काम करत होतो. मी, जालिंदर शिंदे, शरद बेंद्रे आणि एक संचालक होते. परंतु गेल्या 31 वर्षामध्ये आता जवळपास 550 लोकांची टीम आमच्याकडे काम करते. त्यामुळे आमच्याकडे बेसिकली काम करत असताना टीम बरोबर काम करायचं, टीम वर्क करायचं असाच सगळ्यांचा अप्रोच असतो. आणि जालिंदर शिंदे आमचे तिथले ऑपरेशन्स हेड आहेत, त्यामुळे ते सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. कारण आम्ही सगळे बाहेर फिरत असतो त्यामुळे तिथे कोणीतरी एक जण बसावं लागतं. आणि त्यांची आता आमची नेक्स्ट जनरेशन पण तिथे आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक जण वेगळी वेगळी जबाबदारी घेतोय. काही लोक मार्केटिंग मध्ये आहेत, काही लोक R&D मध्ये आहेत, काही लोक क्वालिटी ॲश्युरन्स मध्ये आहेत. क्वालिटी इज नेव्हर अन ॲक्सिडेंट. Quality is always an effort of a continuous process and continuous intention of doing a good quality. त्यामुळे आम्हाला क्वालिटी ॲश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल या दोन्ही गोष्टींची काळजी घेऊनच सगळं करावं लागतं. आणि त्याप्रमाणेच आमच्या प्रत्येक संचालकाकडे एक वेगळी वेगळी जबाबदारी देऊन आम्ही प्रत्येकाला त्या त्या डिपार्टमेंटमध्ये एक्सपर्टीज कसा वाढवता येईल याचा आमचा कायम प्रयत्न. आमच्या कंपनीमध्ये मी स्वतः चेअरमन आणि CEO आहे. जालिंदर शिंदे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ऑपरेशन्स हेड फॉर ऑल दी ऑपरेशन्स. देवेंद्र सोमन इज अ मार्केटिंग डायरेक्टर फॉर आवर म्हणजे तुमचा निसर्ग प्रॉडक्ट्स. बरोबर, निसर्गाचे सगळे एक्स्ट्रॅक्ट एक्सपोर्ट करणं, त्याचप्रमाणे त्याचं ऑनलाईन मार्केटिंग करण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. आरती फॉर्म्युलेशनचं काम करते. शंतनू शिंदे जे आहेत ते ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंगची आणि रिसर्चची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. रेणुका शिंदे ही आमच्या निसर्ग बायोटेकचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि क्वालिटी ॲश्युरन्स अशा दुहेरी जबाबदारी ती पार पडते. आरतीकडे ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आयुर्वेदिक युनिटची क्वालिटी मेंटेन करणं. आणि माझा धाकटा मुलगा तन्मय जो आहे तो आणि शरद बेंद्रे हे दोघं जण मार्केट डेव्हलपमेंटचं काम करतात. त्याच्यामध्ये
निरनिराळ्या स्टेट्समध्ये ॲग्रिकल्चरलचे प्रॉडक्ट मार्केटिंग करणं, तसंच निसर्गाचे प्रॉडक्टचा विस्तार वाढवणं, याची जबाबदारी या दोघांकडे. अशी एक मोठी टीम आमच्याकडे कार्यरत आहे. वा वा, मस्त. येस. सो आमची म्हणजे आधीची जनरेशन तर आहेच जी गाईड करते, आमची नेक्स्ट जनरेशनचं सुद्धा बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे. कारण प्रत्येक जण वेगळ्या फील्ड मधले आहे, पण प्रत्येक जण प्रत्येकाला पूरक काम करत असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मदत लागली की मला R&D शिवाय मी काहीच करू शकत नाही, नुसतं फॉर्म्युलेशन. सो रेणुका त्याच्यामध्ये मला मदत करते. मार्केटिंग शिवाय कोणतीच गोष्ट होऊ शकत नाही. सो देवेंद्र सोमण आणि तन्मय त्याच्यामध्ये करतात. ऍग्रिकल्चरचा तर पूर्ण भार पेललाय म्हणजे यांनी, तन्मय सोमण, त्यानंतर शंतनू शिंदे जे आमचे शिंदे सरांचा मुलगा आहे, आणि शरद बेंद्रे जे डायरेक्टर आहेत. सो ऍग्रिकल्चरचा मोठा भार त्यांनी पेललेला आहे. सो असं आम्हाला खूप छान आणि हसतं खेळतं वातावरण असतं अतिशय. सो अगदी घरच्यासारखे हे सगळे डायरेक्टर्स जरी असले तरी आम्ही एक मोठी फॅमिली आहोत निसर्ग ग्रुपची, आणि आम्हाला खूप छान वाटतं एकत्र काम करताना. येस. सो कृषी टेकचे मॅनेजिंग डिरेक्टर जालिंदर शिंदे ते काय म्हणतायत ते आता आपण बघूया लगेच. 1993 साली मी आणि कंपनीचे आमचे कलिग आणि जे चेअरमन आहेत गिरीश सोमन, आम्ही पूर्वी एकाच कंपनीमध्ये काम करत होतो. आणि तिथे व्यवसायाचं स्वरूप होतं की शेतकऱ्यांना पाणी पुरवठा योजना म्हणजे लिफ्ट इरिगेशन स्कीम्स बनवून देणं आणि शेतामध्ये त्यांच्या पाणी वाहणं. तेव्हा तो काळ असा होता की फारशी धरणं नव्हती, धरणं आहेत तर कॅनॉल नाहीत, कॅनॉल आहेत तर धरणं नाही, अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी होता. तेव्हा एका मोठ्या कंपनीमध्ये आम्ही कार्यरत होतो आणि तेव्हा आम्ही शेतकऱ्यांचं आयुष्य फार जवळून बघितलं. आणि तेव्हा ते जे काही त्यांना जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना जे काही ज्या संकटाला ते सामना करतायत, हे सगळं पाहिलं होतं. आणि म्हणून मग या कंपनीची स्थापना करून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची खतं आणि औषधं आपण द्यावीत या उद्देशाने आम्ही कंपनी 1993 साली सातारा येथे सुरू केली. आत्ता आपण पाहिलंच, आपल्या कंपनीमध्ये आपण भेट दिलीत आणि तिथे कंपनी कोणत्या प्रकारची उत्पादनं कशा प्रकारे बनवतं आणि ती सेंद्रिय ठेवण्यासाठी किती आम्ही प्रयत्न करत असतो. आता सेंद्रिय ठेवण्याचा उद्देश काय, तर केमिकल नकोत. जगभर आता सगळीकडे असं चाललं की रेजिस्टन्स सुरू झालेलं आहे, केमिकल नको, कॅन्सर होतो किंवा आपल्याला अनेक आजार होतात. पण ह्याची सुरुवात आपण 93 सालीच केलेली आहे. आणि आता आपण कंपनीमध्ये पाहिलं की खतं बनवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे औषधं बनवणं, इव्हन कीटकनाशक, जे कीटकनाशक म्हटलं की आपल्यासमोर येतं की अतिशय विषारी अंश असलेलं काहीतरी द्रावण, पण तसं नाही आहे. तर आपली वृक्ष आयुर्वेद जो आपल्या ऋषीमुनींनी लिहिलेले ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे होतं की पूर्वीच्या काळी जर शेतावर कुठले आजार आले, कुठली रोगराई आली, कुठली कीड आली तर त्याचं नियंत्रण कसं करावं, हे वृक्ष आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून त्याचे अर्क बनवायचे. त्याला अर्क होते, आत्ता हल्ली आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट म्हणतो. ते अर्काचा वापर करून वेगवेगळी कीटकनाशकं, औषधं किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर्स हे बनवले जायचे. ते वृक्ष आयुर्वेदाचाच रेफरन्स घेऊन मग आम्ही वेगवेगळी आमची जी आत्ता आपण पाहिली ती सगळी उत्पादनं आम्ही तिथे तयार केलेली आहेत. आणि म्हणजे जसं आपलं फार पूर्वी प्रत्येक गावामध्ये घर असायचं, एक परडं म्हणायचे किंवा जिथे गाई किंवा बैल वगैरे बांधले जायचे, त्याचं शेण वगैरे आणि त्याच्यापासून बनलेलं खत हेच वापरलं जायचं. त्याला शब्द होता उकिरडा. उकिरडा हे दुसरं तिसरं काही नसून हा एक ऑर्गॅनिक खताचा कारखाना होता. तो प्रत्येक व्यक्तीच्या घरात होता. तिथे बनलेलं 10 ते 15 ट्रक खत एका फॅमिलीमधनं जमायचं. तो परडा साफ करायचे, घर साफ करायचे किंवा जे काही उरलेलं सगळं आहे, आपल्या चुलीमधली राख पण आहे, ती सगळी त्या उकिरड्यामध्ये जायची आणि त्याचं उत्तम कंपोस्ट तिथं गावामध्येच स्वतःच्या घराशेजारीच बनलं जायचं. आणि तोच उकिरडा 1 वर्षानंतर आपण शेतात नेऊन टाकायचो. ते उत्तम प्रतीचं खत होतं. त्या क्वालिटीचं खत आज आपण बनवू शकत नाही. मग चांगल्या प्रकारची याच प्रकारचं सेंद्रिय खत बनवणं किंवा आता तेवढी जनावरं पण नाहीत, गाई म्हशींची संख्या कमी झालेली आहे. मग काय करता येईल, तर भारतामध्ये अनेक प्रकारच्या पेंडी आहेत, जशी नीम पेंड आहे, करंज पेंड आहे, ज्याच्यापासून तेल काढलं जातं. तेलाच्या अनेक वंगणापासून ते कीटकनाशक बनवण्यापर्यंत अनेक उपयोग असतात. पण उरलेल्या पेंडीचं काय करायचं हा प्रश्न होता. वृक्ष आयुर्वेदाप्रमाणे पेंड पण आपण वापरायचो शेतामध्ये,
पण मग ह्या पेंडीचं जर योग्य रीतीने मिश्रण केलं आणि त्याच्यापासून जर उत्तम दर्जाचं जर खत बनवलं तर ते खत कमी मात्रेमध्ये आपल्याला एक बैलगाडी किंवा एक ट्रक याच्याऐवजी 2 ते 3 पोतीमध्ये आपण शेती करू शकतो. प्रति एकर तेवढा डोस पुरेसा होईल, 2 ते 3 पोती. या पद्धतीनं मग आम्ही तो ब्लेंड बनवला, वेगवेगळ्या पेंडी घेतल्या आणि त्याला मग थोडंसं बायोकल्चर असतं, बायोडायनॅमिक कल्चर असतं, म्हणजे जीवाणूयुक्त थोडंसं. मग ते जीवाणू निर्माण केले, ते जीवाणू आणि या वेगवेगळ्या पेंडी त्याचे योग्य ते मिश्रण तयार केलं आणि ते 25 किलो, 50 किलो, 40 किलो ते जसे कायदे असतात त्याप्रमाणे त्याचं वेस्टर्न तयार करून, पॅकिंग तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं. ह्याची ट्रायल घेताना मग पॉली हाऊसेसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल, छोटे छोटे पॉट्स तयार केलेले असतात, छोटी छोटी रोपं लावलेली असतात, अनेक प्रकारची रोपं असतात, झाडं असतात आणि मग त्याच्यावर अनेक प्रकारची रोगराई पण येते. मग या खतामुळं रोगराई कमी होते का, झाडाची वाढ चांगली होते का, उत्तम प्रकारची फुलधारणा होते का, फळधारणा होते का, याचाही वेगवेगळा अभ्यास केला जातो. आणि त्याच्या पुढची पायरी की जशी आता आपण पाहिलं 70 प्रॉडक्ट आपले वेगवेगळे आहेत, पेरणीपासून काढणीपर्यंत अनेक प्रकारची उत्पादनं आपण बनवतोय आत्ता. आणि शेतकऱ्याला त्या स्टेजमध्ये म्हणजे पेरणी केली आणि आता काढायचं आहे, फळ एक्सपोर्ट करायचं आहे, तर शेवटचं त्याला काय पाहिजे, तर लस्टर पाहिजे, त्याची किपिंग क्वालिटी चांगली पाहिजे, त्याला चकाकी आली पाहिजे. तिथपर्यंतची सगळी औषधं खतं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. प्रत्यक्षात आम्ही हा व्यवसाय जरी सुरू केला असला तरी त्याच्याकडे व्यवसाय न बघता एक शेतकऱ्यांसाठी एक मोठा समाजसेवा म्हणूनच आम्ही पाहिलेलं आहे याच्याकडे. आमच्याकडे बाकीच्या पण कंपन्या आहेत, जसे या कंपनीला उपयुक्त म्हणून आपल्याला काही एक्स्ट्रॅक्ट पाहिजे होते म्हणून आपण निसर्ग बायोटेकची स्थापना केली. मग ते एक्स्ट्रॅक्ट घेऊन आपण निसर्ग हबची स्थापना केली. अनेक कंपन्या आपण सुरू केल्या. पण मूळ कंपनी आपली जी कृषीटेक होती ही शेतकऱ्यांसाठीच आहे आणि समाजसेवा आहे असा दृष्टिकोन ठेवून आम्ही समाजात वावरतो. आज 32 वर्ष झाली आणि जेव्हा शेतकऱ्यांच्याकडून आमच्या उत्पादनाबद्दल चांगला अभिप्राय येतो त्यावेळेला आम्हाला असं वाटतं की आपण जे केलं ते बरोबर होतं. पण 32 वर्षापूर्वी खूप विरोध होता. सगळे लोक म्हणत होते, अरे केमिकल आम्हाला उत्पादन जास्त पाहिजे आणि तुम्ही केमिकल नको म्हणताय, सेंद्रिय करा म्हणताय, परत उत्पादन घटणार आहे. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स नव्हता. आणि आता कालांतराने असं झालं की शेतकरी म्हणते तुमची ऑर्गॅनिक सगळी उत्पादनं आम्ही घेतो आहे, आमचा खर्च कमी झाला आहे आणि उत्पन्न वाढलं आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह झाली आहे आणि कुठलंही म्हणजे आमचं जे उत्पादन आहे ते रसायन विरहित आहे आणि त्याचा आम्हाला फार अभिमान आहे की ही कंपनी महाराष्ट्रातली आपल्या देशातली आहे. नमस्कार, माझं नाव तन्मय सोमण. मी कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मार्केटिंग डिरेक्टर या पोस्टवरती मी आत्ता काम करतो आहे. सो मी नॉर्थ इंडियामधलं सगळं मार्केटिंग पाहतो. आज आपण इकडे कृषीटेकचं फॅसिलिटी बघायला. इथे बेसिकली आज जर तुम्ही बघितलं तर आपले जे सोर्सेस आहेत म्हणजे पाणी झालं, जेवण झालं, जमीन झाली, तर हे कम्प्लिटली कंटॅमिनेट झालेलं आहे. आणि आम्ही तिथेच रोल प्ले करतो आमचा की बेसिकली ऑर्गॅनिक फार्मिंग हे आम्ही प्रमोट करतो. सो शेतकऱ्यांना रेसिड्यू फ्री फार्मिंग कसं करायचं ह्याचं आम्ही ट्रेनिंग देऊन त्याला लागणारे सगळे इनपुट्स ते आम्ही इथे मॅन्युफॅक्चर करतो. सो शंतनू शिंदे हे बेसिकली बायोटेक्नॉलॉजिस्ट आहेत आणि ते कंपनीमध्ये R&D डिरेक्टर आहेत आणि ते हे सगळं मॅन्युफॅक्चरिंग पाहतात. सो ते आता आपल्याला दाखवतील की बेसिकली इथे कसं आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो इनपुट्स. हॅलो, मी शंतनू शिंदे. तन्मयनी आत्ता सांगितलंच आहे. इथे आपण सगळे सर्टिफाईड ऑर्गॅनिक इनपुट्स उत्पादन करतो. त्यामध्ये आपले बोटॅनिकल पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स, प्लांट ग्रोथ प्रमोटर्स आणि तसेच लिक्विड व पावडर फॉर्म्युलेशन्स उत्पादन करतो. आपली कॅपॅसिटी 5000 लिटर्स पर आरची आहे डेली आणि तसंच पावडरही आपण 1000 kgs डेली आपण मॅन्युफॅक्चर करतो. नमस्कार, मी रेणुका शिंदे. मी MS बायोटेक्नॉलॉजी केलेलं आहे आणि मी निसर्ग बायोटेक इथे R&D डायरेक्टर म्हणून आहे. आत्ता आपण निसर्ग बायोटेकच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीच्या लॅबमध्ये उभे आहोत आणि ही लॅब डिपार्टमेंट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च DSIR सर्टिफाईड आहे. इथे सगळे सोफिस्टिकेटेड अँड मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत आणि इथे काम करणारी सगळी टीम वेल क्वालिफाईड आहे. युनिटमध्ये येणारं सगळं मटेरियल, रॉ मटेरियलपासून ते फायनल फिनिश्ड प्रोडक्टपर्यंत
च्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही मटेरियलचं क्वालिटी टेस्टिंग करतो. क्वालिटी टेस्टिंग म्हणलं तर त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, त्याचे मायक्रोबायोलॉजिकल टेस्टिंग बघायला की त्यात काही पॅथोजन्स तर नाही आहेत. आणि हे सगळे हर्बल प्रोडक्ट्स असल्यामुळे आणि फार्ममधून येत असल्यामुळे आम्ही मेक शुअर करतो की त्यात कुठल्याही प्रकारचं हेवी मेटल जसं की मर्क्युरी, लेड, कॅडमियम नाही आहे. ह्याच्यासोबतच आम्ही इथे रिसर्च ॲक्टिव्हिटीज पण करतो. जे काही फॉर्म्युलेशन्स केले जातात त्यांच्यासाठी लागणारा जो काही प्रिलिमिनरी रिसर्च आहे, जसं की सेल बायोलॉजी टेस्टिंग किंवा मायक्रोबायोलॉजी टेस्टिंग, ते जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत ते ह्युमन सेल लाईन्सवर काही टॉक्सिसिटी तर देत नाहीत, अशा सगळ्या प्रिलिमिनरी टेस्टिंग आम्ही इथे करतो. यासोबतच क्लिनिकल ट्रायल्ससुद्धा आम्ही कंडक्ट करतो. आणखीन पुढे नवीन काय डेव्हलपमेंट म्हणजे प्लॅनिंग केलंय तुम्ही? आत्ता आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रोजेक्ट चालू आहे तो म्हणजे कॅन्सरचा. गेले 10 वर्ष आमची कंपनी अमेरिकेतल्या UT हेल्थ सेंटर म्हणून टेक्सासमध्ये जी गव्हर्नमेंट ऑफ युनायटेड स्टेट्सनी फंडिंग केलेली जी इन्स्टिट्यूट आहे तिथे आम्ही गेले 10 वर्ष आमच्या नीमच्या एक्स्ट्रॅक्ट पासून कॅन्सरचं औषध बनवण्याचं काम आम्ही करतोय. आणि त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स आता आम्ही 2 हॉस्पिटल्समध्ये भारतामध्ये सुरू करणार आहे. आणि त्याच्यामुळे जर त्या उत्पादनाचं जर आम्ही अमेरिकेमध्ये रजिस्ट्रेशन करू शकलो ॲज अ समथिंग फॉर क्युरिंग द कॅन्सर, तर इट विल बी वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट फॉर अस. कारण आजपर्यंत भारतातल्या कुठल्याही आयुर्वेदिक औषधाला अमेरिकेमध्ये ड्रग म्हणून मान्यता मिळाली नाही. तर तो प्रयत्न आमच्याकडनं आम्ही करतोय, जे म्हणजे धनुष्य उचलण्यातला तो प्रकार आहे. आणि ती इतकी सोपी गोष्ट नाही आहे, कारण खूप पैसे लागतात. अमेरिकेमध्ये एखादं ड्रग रजिस्टर करायला $200 ते $250 मिलियन लागतात. परंतु आता आमची स्टेज अशी आहे की आम्ही सर्व प्री क्लिनिकल डेटा तयार केलेला आहे आणि आम्ही आता नवीन पार्टनर्स ओळखतोय अमेरिकेमध्ये जे आम्हाला त्याच्यापासून ड्रग रजिस्टर करायला मदत करते. हा एक मोठा प्रोजेक्ट आम्ही करतोय. त्याचबरोबर मेंटल हेल्थमध्ये पार्किन्सन मध्ये एक मोठा प्रोजेक्ट आम्ही आता करतोय, ज्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदिक औषधांचा वापर करून वेगळ्या पद्धतीनं मेंदूपर्यंत औषध कसं पोहोचवता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर काही युनिव्हर्सिटीज बरोबर कोलॅबोरेशन करून मल्टिपल ड्रग रेझिस्टन्स वरती आम्ही गेले 3 वर्ष काम करतोय. आणि त्यातही आम्हाला खात्री वाटते की आमच्या तंत्रज्ञानामुळे आम्हाला निश्चितपणे काहीतरी उत्तर मिळेल आणि पुढच्या 2 वर्षात काहीतरी चांगला प्रॉडक्ट समाजासाठी आम्ही देऊ शकू, ज्याच्यामुळे ट्युबरक्युलोसिस मध्ये आज अँटीबायोटिक्स काम करत नाहीत, तर ती काम करण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादनाचा कसा उपयोग करता येईल याच्यावर आम्ही संशोधन करतो. सो असं मल्टीफॅसेटेड काम आम्ही बऱ्यापैकी, म्हणजे मी म्हणलं ना की जिथे लिमिटेशन येत आहे तिथे आपण नवीन काय टेक्नॉलॉजी वापरून पुढे कसं जाऊ शकू किंवा त्या औषधाला पुढे कसं ते काम करेल. सो त्याचा अभ्यास आणि R&D हे सतत चालू असतं. आणि जशी नीड असेल, जसं वाटेल, सिव्हिरिटी वाटेल, तसं आम्ही नवीन उत्पादनं आणत असतो. आणि हे संशोधन करताना आम्ही फक्त आमच्या कंपनीचाच विचार करत नाहीये, तर समाजासाठी काय गोष्टी लागणार आहेत. समाजासाठी मी ज्या कुटुंबातून येतो, भाऊसाहेब सोमणांच्या कुटुंबातला मी सदस्य आहे, तर भाऊसाहेब सोमणांनी गेले अनेक वर्ष, अनेक पिढ्या आमच्या घरामध्ये जे एक संस्कार रुजवलेले आहेत की तुम्ही स्वतःसाठी तर जगू शकतात, परंतु इतरांसाठी तुम्ही काय करता ह्याच्यावरती तुमची ओळख आणि तुमच्या कंपनीची ओळख ही ठेवली जाते. आणि म्हणूनच आमची उत्पादनं ही सगळी नैसर्गिक आणि समाजाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करणारी आहे. आणि तोच वसा आम्ही आमच्या पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की आमची पुढची जी पिढी आहे ती देखील हा पुढचा वसा तसंच चालू ठेवेल. वा वा वा. सो मला खूप बरं वाटलं आज तुम्हाला दोघांनाही भेटून. आणि इतकी वर्ष मी आपलं निसर्ग हबचे सगळे प्रोडक्ट्स प्रेझेंट करते लोकांना. पण त्यामागे नेमकं म्हणजे किती श्रम आहेत किंवा काय विचार केला जातो, किंवा जसं तुम्ही म्हणालात की फक्त आपल्या देशातच नाही, परदेशात सुद्धा तुमचे प्रोडक्ट्स खूप त्याचा खप होतो. आणि मला आय एम व्हेरी प्राऊड की आय एम ऑल्सो पार्ट ऑफ निसर्ग हर्ब. थँक्यू सो मच.
थँक्यू फॉर द ॲप्रिसिएशन. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं इथं येऊन आणि तुमच्याशी गप्पा मारून, प्रत्यक्ष भेटून. आणि खरंच दिल के करीबचं नातं आणि अजून जवळचं झालेलं आहे आता. आणि सगळी उत्पादनं जी काय आमची आहेत त्याचं तुम्ही इतकं छान लोकांना सांगता, त्याच्यामुळे खूप एन्क्वायरीज देखील आमच्याकडे येतात आणि आम्ही देखील लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवू शकतो. नक्कीच दिल के करीबच्या माध्यमातून आम्ही हे शक्य आम्हाला झालेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील. नमस्कार, मी देवेंद्र सोमण. मी निसर्ग बायोटेकचा मार्केटिंग डिरेक्टर आहे. आज आपण कृषीटेक, संवर्धिनी, सोनार्क, निसर्ग बायोटेक या आमच्या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये अगदी शेतीपासून फिनिश प्रॉडक्टपर्यंत आम्ही कामं कशी करतोय हे तुम्ही बघितलं. आमची सगळी मॅनेजमेंट टीम आणि जवळपास 550 लोकांची टेक्निकल टीम या सगळ्या प्रवासात आमच्याबरोबर आहे. जगभर आमचे क्लायंट सगळीकडे आनंदी आहेत आमच्या प्रॉडक्टमुळे, टेक्नॉलॉजीमुळे. आणि चांगलं सायन्स, चांगली टेक्नॉलॉजी आणि चांगले रॉ मटेरियल वापरून सुंदर प्रॉडक्ट बनवता येतात याचा मला अतिशय आनंद आहे. आपली जी प्राचीन परंपरा आहे ती जोपासण्याचा आम्हाला संधी मिळते आणि समाज कल्याणासाठी आम्ही काही करू शकतो याच्यासाठी आम्ही अतिशय आभारी आहोत. धन्यवाद.